ग्रीन बिल्डिंग सर्किट सहित आम्ही आहे आणि आमच्या सोबत जे चाकण तळेगाव शिक्रापूरचं जे काम आता हाती घेतलेलं आहे शासनाने MSIDCने त्याचे मुख्य अभियंता रणजित हांडे साहेब माझे मित्र आहेत आणि आता जे इकडे आलेत हे जे इकडचा जो भाग बघतात ओमप्रकाश नेलं साहेब हे त्याच्यावर कार्यकारी अभियंता कार्यरत आहे. अनेकदा काय होतंय की साहेब मला पुणे नाशिक महामार्गाचं कामाची जबाबदारी असल्यामुळे आमच्या परिसरातील लोकांचं बऱ्याच वेळा या रस्त्याबाबतची काही प्रश्न निर्माण होतात. खरं तर तो पूर्वी हा रस्ता आमच्याकडेच होता, म्हणजे नॅशनल NHAIकडे होता, परंतु तो नंतर राज्य सरकारकडे गेला. आता त्याच्या DPR वरती जे काही बदल होतात तर ते बदल आम्हाला फार इतकं सहजासहजी समजत नाहीत. म्हणून खरं मी साहेबांशी आजचं स्टेटस काय म्हणून आम्ही खरं चर्चेसाठी आम्ही बसलो होतो. आणि नीलसाहेब हे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये चांगले अधिकारी राहिलेले आहेत आणि चांगल्या ठिकाणी त्यांनी अकलूज असेल, महाबळेश्वर असेल आणि चांगल्या ठिकाणी काम केले. आणि मला असं वाटतं की रणजित हांडे साहेबांनी सुद्धा एक चांगल्या अधिकाऱ्याची याच्यावरती ते निवृत्त आहेत, परंतु त्यांची इथं नेमणूक केलेली आहे आणि एक चांगला अधिकारी. तर थोडक्यात विषय असा आहे की अनेक दिवस मग आमच्या काही शंका येतात की आता माझ्याबरोबर हे डावरे पाटील आहेत किंवा हे शिंदे आहेत आपले राष्ट्रभाषेचे लोकांचे विषय असतात की बाबा काय होणार आहे, याचं स्टेटस काय, टेंडर कधी होणार आहे. टेंडरपेक्षा आता या लोकांच्या जमिनी तिथं बाजूला आहेत, आमच्या ज्या जमिनीचं त्याचं लँड ॲक्विजिशन कधी होणार, काय होणार, अशा बऱ्याच शंका लोकांना आहेत. आणि मलाही बरेच दिवस विषय असा होता की जरी आम्ही त्याला एलिव्हेटरला जरी मान्यता मिळाली असेल तर पुढं काय होणार आहे याचं, कारण मग ह्या लोकांच्या जमिनीचं काय होणार आहे. तर मला वाटतं माझ्यापेक्षा साहेबांनी मला माहिती दिली असेल, ते पण एक व्यवस्थित तुम्हाला माहिती देऊ शकतात. तर साहेब आपण आता मुख्यतः टेंडरचं जी काय प्रक्रिया आहे तर ती आजच्या तारखेला त्याचं काय स्टेटस आहे, म्हणजे आज 22 तारीख आहे, 22 डिसेंबर. आज काय आपल्याला त्याची माहिती आहे? तळेगाव चाकण शिक्रापूर नॅशनल हायवे 548D हा एकूण 53.200 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी तळेगाव पासून ते चाकण चौक संपल्यानंतर रासे भोसे 23,600 पर्यंत जमिनीवर 4 लेन, उचलून 4 लेन होणार आहेत. आणि रासे भोसेला म्हणजे थोडक्यात 23,600 पासून ते 53,200 पर्यंत जमिनीवर 4 लेन करण्याचा शासनाने निर्णय आजच्या तारखेत घेतलेला आहे. कदाचित ट्रॅफिकचा विचार करता, स्थानिक परिस्थितीचा विचार करता राज्य शासनाने जर काही आर्थिक बळ या योजनेला दिलं आणि भूसंपादनामध्ये जर राज्य शासनाने काही पैसे देण्याचं कबूल केलं तर कदाचित पुढची लेन ह्या 4च्या ऐवजी 6 होऊ शकतात. पण आजच्या तारखेमध्ये त्या 4च लेन झालेल्या आहेत. आजच्या तारखेमध्ये या कामाची किंमत 4200, सर्वसाधारणपणे 4200 कोटी आहे. पण हे टेंडरची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवलेली असल्यामुळं याची निश्चित किंमत कळण्यासाठी आपल्याला किमान अजून 4 दिवस वाट बघावी लागणार आहे, कारण टेंडर रिसीट झालेलं आहे आणि 26 तारखेला ते टेंडर ओपन होणार आहे. टेंडर ओपन झालं की आपल्याला याची निश्चित किंमत कळेल आणि ही किंमत योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी MSIDCनं SBI कॅप्स म्हणून एक फायनान्शियल कन्सल्टंट नेमलेले आहेत. ते याचा पूर्ण अभ्यास करतील आणि ते आम्हाला रिपोर्ट देतील की तुमचा हा DPR जो आहे तो फायनान्शियली किती योग्य आहे किंवा त्याच्यात काय कमी आहे किंवा काय जास्त आहे. फायनान्शियली टेक्निकली आमची टीम हांडे साहेबापासून रामगुडे साहेबापासून सर्वच जण बघत आहेत, पण फायनान्शियली मंडळी आम्ही कमी असल्यामुळं आम्ही विशेष बाब म्हणून या कामासाठी SBI कॅप्स यांना नेमलेला आहे आणि त्यांच्याकडून अंतिम निर्णय घेऊन मग त्या कामाची किंमत ठरेल आणि निविदा स्वीकृत करण्याची कार्यवाही होईल. हा जो शिक्रापूरपासून सुरू होतो तर साधारणतः रासाहेबपर्यंत आपल्याला किती स्लिप रोड, किती ठिकाणी उतरवणार आपण? आपल्याला आता फक्त 2च ठिकाणी उतरवायचं नियोजन आहे, पण कदाचित स्थानिक मागणीचा विचार करून किंवा स्थानिक राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा पब्लिकचा रेटा असेल तर अजून एखाद्या ठिकाणी कमी जास्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आजच्या तारखेमध्ये 2च ठिकाणी उतरवायचा निर्णय घेतलेला आहे. दुसरं आता हे आमच्या लोकांना एक शंका आहे की बाबा याचं जे लँड ॲक्विजिशन होणार आहे नवीन, तर त्याची प्रक्रिया कशी असेल आणि त्याचा मोबदला कोण देणार आम्हाला किंवा तो कधी मिळणार? बघा, हे टेंडर एक वेगळ्या पद्धतीने राबवण्यात आलेलं आहे. या टेंडरमध्ये शासनाने वर्क ऑर्डर दिल्यानंतर कंत्राटदाराकडून सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये 500 कोटी रुपये अपफ्रंट भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी जमा करण्यासाठीच्या वर्क ऑर्डरमध्ये तसं अट घातलेली आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू करण्याच्या अगोदर 500 कोटी रुपये MSIDCकडे जमा केले पाहिजेत आणि त्या 500 कोटीतून भूसंपादनाची प्रक्रिया राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. साधारणतः आता आपण या ज्या 54 किलोमीटर काय 53-200 वर करतोय काम, तर याला आपण टेंडरमध्ये ही किती दिवसात कालावधी किती ठेवला, किती दिवसात काम? टेंडरला हे काम करण्याचा कालावधी 4 वर्ष आहे. वर्क ऑर्डर दिल्यापासून 4 वर्ष आहे. पण
खाजगीमध्ये आम्ही आणि कंत्राटदार यांनी आता बसून निर्णय घ्यायचा आहे आणि तो कालावधी कसं कमी करता येईल या अनुषंगाने आम्ही थोडेसे खाजगीमध्ये चर्चा करणार आहोत. पण नियमानुसार त्या कामाला कालावधी 4 वर्षाचा आहे. 48 महिने सर. हो, ठीक आहे. येस प्लीज, थँक्यू. तर आता निला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी महत्वाची माहिती आपल्याला आज दिलेली आहे आणि मला एक नवीन विशेष त्यांच्याकडनं कळालं की मला ती बऱ्याच दिवस शंका होती की याचं लँड ॲक्विजिशन मध्ये वेळ जाऊ शकतो किंवा सरकार त्याचे पैसे कसे देणार आहे. तर त्यांनी जे काही आता त्या ज्या नवीन म्हणजे हा भारतात पहिला प्रयोग ते करतायत आणि एक चांगला प्रयोग करतायत. म्हणजे MSIDC बद्दल ज्या नाविन्य गोष्टी घडणार आहेत तर त्या चांगल्याच घडतील. मग अशी उल्लेख झाला पण रामगुडे साहेब पण त्याच्या याच्यावरती आहेत आणि विशेष म्हणजे मला अभिमानही वाटतो आमच्या हांडे साहेबाचा. एक कर्तव्यदक्ष अधिकारी या सगळ्या प्रकल्पावरती महाराष्ट्र राज्याच्या मुख्य अभियंतापदी असल्यामुळं याला निश्चितपणे चांगली याला गती मिळेल. आणि दीक्षित साहेब याची MD आहेत मला वाटतं. ही सगळी चांगली टीम आहे. दीक्षित साहेबांनी पूर्वी मेट्रोला काम केले, नागपूर मेट्रो त्यांनी केलेली आहे. म्हणजे एकंदरीत मला सांगायचं असं की ही जी टेक्निकल टीम किंवा ही जी काही मॅनेजमेंट आहे हे खूप सुंदर आहे आणि मला अपेक्षा आहेत की आपल्या भागातील हा जो रस्ता आहे हा लवकरात लवकर पूर्ण होईल. साहेबांचं जे म्हणणं आहे की 48 महिन्यामध्ये जरी त्याला आपण कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देणार आहोत त्याच्याची मुदत, परंतु त्याच्या आतही तो करण्यासाठीच्या ज्या काही उपाययोजना करतायत आणि कुठलाही कॉन्ट्रॅक्टर हे काम त्याच्या प्रकल्प त्याच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याचे पण एक्सपेन्स त्याचे हे वाढत नाहीत. आणि मला असं वाटतं की आमच्या काही लोकांच्या त्या आहेत त्याच्यामुळे काही शंका निघून जातील आणि काही शंका असल्या तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. आपण आम्हाला आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.